मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला निरूपा सत्याच्या वडिलांना उठवते आणि त्यांना बोलते की घरामध्ये चोर शिरलेले आहेत. त्यामुळे मग ते दोघे पण बाहेर येतात. आता मग सत्याचे वडील झाडू घेतात आणि निरूपा तिच्या दुसऱ्या मुलाला उठवते. त्याला पण ती सांगते की चोर आले आहेत, पटकन उठ. सत्याची आजी पण जागी झालेली असते. आता मग सत्याचे वडील दरवाजापाशी येऊन झाडूने मारणार असतात, तर मग मीरा जोरात ओरडते. मीरा सकाळी लवकर उठून दरवाजामध्ये रांगोळी काढत बसलेली असते. निरूपा तिला बोलते की एवढ्या सकाळी काय करतेस तू इथे? तुला आम्हाला सांगता आलं नाही का? मीरा बोलते की मी सकाळी इथे रांगोळी काढत होते. मीराला असं लवकर उठलेलं पाहून सत्याच्या वडिलांना आणि आजीला फारच आनंद होतो. सत्याची आजी बोलते की या घराला असं रांगोळी काढायची वगैरे सवय नाही. निरूपा बोलते की पण सकाळी उठायचं ना, इतक्या लवकर कशाला उठली आहेस? सत्याची आजी बोलते की आता पहाट झाली आहे. आता मग सगळेजण निघून गेल्यावर सत्याच्या आजीला मात्र फारच आनंद झालेला असतो. ती मीराला बोलते की तू आज एवढ्या पहाटे देवाची पूजा करून रांगोळी काढत आहेस म्हटल्यावर तू या घराला स्वीकारला आहेस आणि तू आमच्या सत्याला पण नक्कीच स्वीकारशील. मला तुला असं पाहून फारच आनंद होतोय. आता मग काही वेळाने इकडे मीराचा मेकअप चालू असतो. सत्य मात्र अजून झोपलेला असतो. मीरा कानातलं घालत असते आणि तिचं कानातलं खाटेवर पडतं आणि नेमका सत्या पण त्याच्यावर झोपतो. मीरा मग तिचं कानातलं त्याच्या अंगाच्या खालून काढायचा प्रयत्न करू लागते आणि सत्या वळल्यावर ती कानातलं घेणार, तर मग सत्या परत वळतो आणि मीराचा हात त्याच्या अंगाखाली अडकतो. मीरा मग हात काढण्याचा प्रयत्न करू लागते आणि सत्याला तिचं कानातलं टोचतं आणि मग तो जागा होतो. मीरा त्याला खुणवते की तिचं कानातलं तिथं पडलं होतं. आता मग इतक्यात सत्याचे वडील येतात, तर मग ते दोघांना तसं पाहून बोलतात की मी काही पाहिलं नाही, तुमचं चालू द्या. सत्या मग लगेच उठतो आणि बोलतो की काय चालू द्या, काय चालू आहे इथे? आता मग सत्याचे वडील आतमध्ये येतात. मीरा बोलते की हो, तसं इथे काही चालू नव्हतं. सत्या बोलतो की बा, अरे हिने मला काहीतरी टोचलंय. आणि मग मीरा बोलते की अहो, माझ्या कानातलं तुमच्या खाली पडलं होतं. आता मग त्या दोघांचा जरा वाद सुरू होतो. सत्याचे वडील मात्र हसू लागतात. मीरा निघून गेल्यावर ते बोलतात की तुमच्या नवरा बायकोची अशी नवीन असताना छोटी छोटी भांडणं होतात आणि त्यातूनच आपल्याला आनंद भेटत असतो. सत्या बोलतो की कसला आनंद, तू हिची खोली बदलून टाक. त्याचे वडील मात्र नाही बोलतात. सत्या बोलतो की मग माझी तरी खोली बदल, पण त्याचे वडील नाहीच बोलतात. आणि मग ते बोलतात की ती आता तुझी अर्धांगिनी आहे. जे काही तिचं आहे ते तुझं आहे आणि जे तुझं आहे ते तिचं आहे. सत्या बोलतो की मला कोणाला काही द्यायचं पण नाही आणि कोणाचं काही घ्यायचं पण नाही. पण सत्याचे वडील मात्र हसत हसत तेथून निघून जातात. इकडे आता मीरा सकाळी सकाळी स्वयंपाकाला लागलेली असते. इतक्यात तिची सासू येते आणि तिला विचारते की काय करतेस तू? मीरा बोलते की मी नाश्त्याला पोहे करत आहे आणि चहा पण ठेवला आहे. आता मग निरूपाला आठवतं की तिला एका बाईने सांगितलेलं असतं की गरिबाची सून करून आण, म्हणजे तू बस म्हटलं की बसेल आणि उठ म्हटलं की उठेल. आता मग निरूपा फ्रीजमधून बाटली घेते आणि ती बाटली किचनवर ठेवते व हाताने मुद्दाम खाली पाडते. बाटली पडल्यावर ती बोलते की सगळीकडे पाणी सांडलं, आता काय करायचं? आता मग मीरा बोलते की राहू द्या, मी सगळं काही पुसून घेते. मीरा सांडलेलं पाणी पुसून घेत असताना निरूपा मात्र तिच्या डोळ्यातून रोज असंच पाणी काढायचा निर्णय घेते. मीराचा नाश्ता तयार झाल्यावर तिला निरूपा बोलते की झाला का तुझा नाश्ता तयार? काय काय बनवलं आहे? मीराने मात्र नाश्त्यासाठी बरेच काही पदार्थ बनवलेले असतात. सगळेजण नाश्ता करायला आल्यावर मीराच्या त्या पदार्थांचे फारच कौतुक होते. आजीला पण मीराने स्वयंपाक केलेला पाहून फारच आनंद होतो. आजी बोलते की मला तर आज इथे असं वाटतंय की राजवाड्यामध्ये नाश्ता करायला आली आहे. किती मस्त आणि छान पदार्थ हिने बनवले आहेत आणि किती प्रकारचा नाश्ता बनवला आहे. सत्याच्या वडिलांना पण फारच आनंद होतो. सत्याचा भाऊ बोलतो की आता माझ्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले आहेत, पटकन मला नाश्ता द्या. सत्याची आजी मग आता मीराला सत्याला बोलवायला लावते. मीरा मग सत्याला बोलवायला जाते, तर नेमका त्याने आंघोळ करून तो कपडे बदलत असतो. त्याने टॉवेल गुंडाळलेला असतो आणि मीरा मग त्याच्याकडे पाहून तोंड फिरवते. इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.